शीतल, तिथूनच भर बाई पाणी. तुझं तर कष्टच हलकं केलं बघ भैया साहेबांनी. नाही नको, मी हिरीवर जाते, तिकडनंच पाणी भरून आणते. अगं सगळं गाव लोटलंय इथं पाणी भरायला आणि तू कुठे एकटीच जातीस हिरीकडं? तिथलं काय गोड लागत नाही वाटतं पाणी. मी जाऊन येते हिरीवर. अहो हिरीवरच आहे मामी, पाणी हिरीवरच आहे. हा घ्या, भरून घ्या. भैया काय काम केले हो तुम्ही? तुमच्या घरी लक्ष्मी पाणी भरेल बघा. अहो वहिनी असं कसं, तुम्ही आहे तर मग आम्ही आहे. आता गावातला समाजसेवक म्हणून जनतेचं दुःख आम्हाला नाही कळलं तर काय उपयोग आहे आमचा? अहो आमची ही पोरं काय उपयोगाची नाही बघा भैया साहेब. अहो कट्ट्यावर बसून चकाट्या पिटायला सांगा त्यांना. नाहीतर खेळायला सांगा. अगं एका बी हांड्याला हात लावत नाहीत. अगं ते बॅट का बॉल एक दिवशी चुलीतच घालते की नाही ते बघ मी. अगं आमच्या विकासला सांगितलं 4 हंडी भर जरा, तर नाही म्हटला. अगं आमच्या ह्यांना बुडाखाली बसून बसून वाळवी लागली ना तरी जागचा हालत नाही. काय त्या मोबाईल मध्ये असते काय माहिती. काम म्हटलं की बुडाला पाय लावून पळत्यात. भैया साहेब, अहो तुम्हीच आमचं दुखणं समजून घेतलं म्हणून बघा, नाहीतर आम्हाला हे हिरीवरनं पाणी आणणं जड झालं असतं काय ग. अहो वहिनी आम्ही आहे कशाला? तुमचं काम हलकं झालं, आमचा जीव हलका झाला बघा. भैया हा आता तुम्ही म्हणत असाल तर घरापर्यंत हंडा घेऊन यायला बी तयार आहे बरं का, तुम्ही म्हणत असाल तर. एवढं तुम्ही केलं ते बी कुणी कुणासाठी करत नाही. रस्त्याने हळूहळू यायचं. शीतल, बघ बाई आता एक फेरी झाली ना तुझी. हे झाले माझ्या पुरते 2 हंडे. आता जयश्रीचे, ह्यांचे, जीजीचे, अजिंक्यांचे आणि तुझे तर 2 राहिलेच की. म्हणजे 5 तरी खेपा आणायला लागतील बघ. तेवढं झालं की झालं. लय रग नाही ना ग लागत. मी घेतलं असतं पण माझ्या लय पाठीत चमक भरली बघ. आहो नाही काय नाही, भरती मी. अगं शीतल, ते वाकडा आणि आहेत की, त्याला आणि पाणी लागणार बघ. म्हणजे अजून 4 तरी खेपा लागणार. करते करते.
जयडे, हे जयडे, अगं शीतल कुठे आहे ग? हिरीवर गेली पाणी भरायला. हिरीवर. पुष्पे, पुष्पे, आले आले. नव शीतल विहिरीवर कशाला पाठवलं पाणी भरायला? हाय का? मी कशाला पाठवू? मग ती कशाला गेली हिरीवर पाणी भरायला? आता ती काही लहान आहे का? दारात इथं टँकर उभा असताना तिकडनं आणेल का नाही माणूस पाणी? तिलाच लय हाऊस दंडगी, त्याला मी तरी काय करू? भरतीस तर भर बाई म्हणलं. शीतल, ठेव बाई हंडे खाली. जे उगाच माझ्यावर खवळायला लागल्यात. अहो नाही, राहू द्या मामी. जीजी, तसं बी आता उरकलंच आहे, करते मी. शीतले, अहो राहू द्या. जे दे. तू कसं घेतलं अंडे? अहो ते गावात सात पसरू नये म्हणून पाण्याची टाकी साफ करायला घेतली. गावात 2 दिवस पाणी येणार नाही म्हणून पाणी भरते. हा, चल मी घेतो होता. चल 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 ये. जेडे, अगं बाई अजिंक्य, तुम्ही कसं काय आले? मम्मी ही कुठून आला मध्येच? काय माहिती, म्हणलं चांगली पिदवून घ्यावी हिला, तर कशाचं काय हे आले मधीच. झाला ना पचका? मामी, अहो जरा थांबायचं ना. मी येतच होतो की, भरलं असतं पाणी मी. वय, मी पण तीच म्हणलं, पण परत विचार आला, म्हणलं तुम्हाला किती वेळ लागतोय कुणास ठाऊक. घरात स्वयंपाकाला पाणी बी नव्हतं ना, म्हणून म्हणलं तेवढंच 2 हंडे आणावं. अगं शीतले, तू हांडा ठेव, माझं मी भरतो पाणी. अगं तू आत्ताच बरी झालीस ना, कशाला परत बसलीस? अहो पण पाणी तर भरलं पाहिजेलच आहे ना. अजून मी मामींना कधी पाणी भरू दिलं नाही, आणि तुला बरं देईन. अजिंक्य जसे मोठे झालेत ना, तसं कधी मला हिरीवर जाऊन दिलं नाही बघ. तरी मी म्हणतच होते शीतलला, दोघे बी भरूया पाणी म्हणून, तर ऐकते कुठं? अहो मामी, तुमच्या पाठीत चमक भरली आहे ना. पाणी भरून भरून अजून काय झालं म्हणजे काय करायचं? त्यापेक्षा माझ्या 4 खेपा जास्त झाल्या परवडत्याल. अगं मग जरा थांबायचं ना. सोड बरं तुम्ही. हा, मी काय म्हणते, कशाला जाताय एवढं हिरीवर? भैया साहेबांनी टँकर आणलाय की, तिथंच भरा की. नाही नको, आणतो तिकडनंच. आणि अशी किती लांब येत विहीर, आणतो. अगं बाई, तुम्ही कशाला भरताल त्याच्या टँकरचं पाणी? नकोच आपल्याला त्याचं पाणी. आलो मी जाऊन. अहो मी बी येते. अगं शीतले, तुला येऊ नको म्हणलं का नाही मी? अहो मी हांडा नाही घेत, निस्ती येते. मग तर ठीक आहे ना.
आता काय बोलायचं तुला, हांडा ठेवून ये जा. चला. हा. अगं रत्ने, बघितलंस का बायको स्वतःहून पाणी आणायला चालली म्हणून नवरा बी निघालाय फौजी अरे. पाणी आणायला. अगं आजा आपल्या पोरांसारखा नाही, तो आधीपासून लय कष्टाळू बघ, आणि आपली शितली पण लय नशिबवान, तिला आजासारखा नवरा मिळाला. होय ना, तिने मागच्या जन्मी पुण्य केलं म्हणून तिला असला नवरा मिळाला. खरंय बघ. नाहीतर आमचे हे अहो एक तरी द्या, आणि ती मोकळी झालेली द्या, पाहिजे तर परत येताना दोन्ही घेऊन या. द्या. बरं घे. आगे शिकले, नशिबानेच ग आजासारखा तुला नवरा मिळाला. हायच मी नशीबवान, अजिंक्यांपेक्षा भारी नवरा दुसरा कोणी मिळालाच नसता. हायच मी 10 लाखात एक. अहो काय करताय, टिकली तर लावू द्या की. काय झालंय आज सकाळ सकाळी? तू ना लावायची टिकली, मी लावणार. आता हे काय नवीनच? का माझ्या नावाने लावतेस ना, मी लावलं तर काय होते मग? कपस कोणतरी येईल की. कोण नाही येत, आणि आलं तर मी काय बेचणार. माझी बायकोच तू. बर घ्या, लावा टिकली. अशी नाही, आता हो. मग कशी? माझ्या स्टाईलने लावणार. काय खुलून दिसते ना. कोण? मी ना. चंद्रकोर माझी. कपसाव बाहेर कोणी मला विचारलं तर मी काय सांगायचं? सांग, नवीन स्टाईल आहे, फौजी स्टाईल. फौजी स्टाईल. तुमचं ना हे काय तरच असतंय बघा. का तुला आवड नाही का? चला, काम आहेत मला. मला बी काम उरकायचे अजून. अजून बाहेर यायचं नाव घेणार. थांब ग, तू उलटे दिवस मोजायला सुरू कर, ते गेल्यावर बघ. मामी, गोट्यातली कामं उरकतो एकदाच. अजून काय करायचंय का? नाही नाही, काय असेल तर सांगेन की मी. हा.
आता मॅडम येतेलच बघ. आता ग घरातली काही काम आवरायच्यात का नाही? ते मी आवरत होते. जरा अजिंक्यांनाच बघ. सकाळी प्रॅक्टिसला जाऊन आले ना, आवरून गोट्यातली कामं बी करायला घेतली. नाहीतर तू. अहो नाही, तसं नाही मामी. ते जरा आतला आवरत होते ना, म्हणून येळ लागला. कोणास ठाऊक बाई काय करत होतीस ती? आम्ही थोडीच नाही येतोय बघायला आतमध्ये तू काय करतीस ती. पण हे बघ, एक ध्यानात ठेव, बाईच्या जातीने कशी चटाचटा कामं करायची असतात. अगं मम्मी कशी छान आवरून आली बघ किती. आता असं छान कोरून टिकली लावायची म्हणल्यावर वेळ लागणारच ना. उगच कशाला ग तिला असं काहीतरी बोलती. अगं होय, पण जरा अजिंक्यांनाच बघ की किती कामं करतात ती. सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत नुसतं कामात असतात. रानातलं म्हणा, गोट्यातलं म्हणा, सगळं कसं रोजच्या रोज व्यवस्थित करतात. एक दिवस तक्रार आहे का त्यांची? कधी एका पैशाचं काम माझ्या अंगावर पडून दिलं नाही त्यांनी. मग कामच तसं असतंय त्यांचं, फौजी स्टाईल. माझी शिकवणच आहे म्हणा तशी, पण काय पाहिजे रे, आता संपणार सगळं. का हो मामी, असं का म्हणताय? आता आठवड्याभरानं अजिंक्य जातील तिकडे आर्मीत. मग कोण करायचं त्यांची कामं? मी हाय की, मी करीन. तू करणार? अगं हाय ती होईना झालंय तुला, आणि तू काय कामं करायचीस? नुसतं असं म्हणून चालत नाही. अहो नाही मामी, खरंच करीन मी. सोड, कुठलं काय. अगं तुझ्या जागी आमची जेडी असती ना, तर कसं सगळं हौशीने केलं असतं बघ तिने. आम्ही लहानपणापासून तसंच शिकवलंय सगळं तिला. मागल्या वर्षी आमच्या गोट्यात काम करत होतीस, तीच तुला नीट जमलं नाही, आणि आता कशाच काय करतीस? मम्मी अगं असं काय म्हणतेस? येत असेल की तिला. अजिंक्यांची निवड आहे शेवटी. त्यांनी काय उगाच हिला पसंत केली बाय. पण आता कसं असतंय जेडे, काय काय लेकींना माहेरात लय जपत्यात, काय शिकवत नाहीत, बाहुलीसारखं ठेवत्यात. त्यात घरात एकुलती एक लेक असल्यावर मग तर काही विचारायलाच नको बघ. अहो नाही नाही मामी, असं काय नाही. मी जाऊन यांना मदत करते. बघ बाई, करू वाटलं तर कर, नाहीतर तुला वाटायचं तू काम करावं म्हणून मी सगळं बोलती. आणि लगेच जाऊन सांगू नको त्यांना मामी असं बोलली म्हणून. अहो नाही नाही मामी, मी जाऊन कामात मदत करीन. काय करत्यात, कसं करत्यात ते बघून शिकेल. आणि मी कशाला काय सांगणार आहे त्यांना? नाही, तू सांगणार असं नाही म्हणत मी, पण कसं आहे ना, आजकाल कुणावर भरोसा ठेवावं ही कळत नाही ग. काय आहे, आजच्या जमान्यात पाणी सुद्धा फुकून प्यायला लागतंय बघ. आता काय लोकच बदलली ग मम्मी. असू दे बाई, बर जा 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 लवकर. काय जमलं कळलं तर शिक, नाहीतर हायच आमच्या माग शेणगोटा. असं काय नाही मम्मी, शिकल किती हळूहळू. अजिंक्य शिकवतील तिला. पण शिकले, अजिंक्यांना त्यांच्या कामात लुडबुड केलेली चालत नाही बर का.